मित्रांच्या सोबत सायकलीवरचा केलेला एकट्याने प्रवास, तो प्रवास करताना आईच्या मनात झालेली एक धाकधूक की पोरगा कसा जातोय, आणि आज तोच पोरगा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या आईसलँड या देशापर्यंत जाऊन पोचतोय. ही माझी एकंदरीत जर्नी आणि हे माझं, मी म्हणतो की माझ्या आयुष्याचं सक्सेस आहे. व्हिडिओ टाकला तर बघूयात काय झालं. त्यावेळी त्याला 400 व्ह्यूज आले होते आणि माझ्यासाठी असं होतं की 400 लोकांनी पाहिलं. राईट. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग मी घेतलं नाही, जे काही स्वतः शिकलेलं असता काय. त्यामुळे हळूहळू जे शिकत मी करत गेलो. मग आज बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही की आपण एक चांगल्या लेवलची एक फिल्म पण म्हणू शकतो. करेक्ट. आणि कॉन्टेंट इज द किंग हा जो विषय आहे की ही जी लाईन आहे ही परफेक्ट आहे. कारण की तुम्ही स्वतः म्हातारे व्हाल, कॉन्टेंट म्हातारा नाही झाला पाहिजे. सो हेच तर गणित आहे. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला चांगलंच रिटर्नमध्ये मिळेल. थोडासा वेळ जाईल पण मिळेल. कोणाकडे बघून की हा तो करू शकतो म्हणजे मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स घ्या. पण त्याच्यासारखं करायला जाल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतः बघितलं पाहिजे की तुम्ही करू शकता. मला असं वाटतं ज्याप्रमाणे फरसाणवर नुसतं लाल रंगाचं तेल टाकलं की त्याची मिसळ होत नाही, त्याप्रमाणे हातात नुसता कॅमेरा धरता येत असेल तर तो ब्लॉगर होऊ शकत नाही. तुम्ही काहीही जर करायला जाल तर सुरुवातीला तुम्ही व्हायरल व्हाल, पण नंतर लोक बोर होतील. माझ्याकडनं एक खूप इन्स्पायरिंग तुम्ही म्हणाल की हे असं पाऊल मी उचलू शकतो. राईट. ह्याचं तुम्हाला सर्वांना एक आश्चर्य पण वाटेल आणि अभिमानही वाटेल. मोड आलेत आयुष्यात माझ्या की मी शटडाऊन करणार होतो, मी लिटरली डिलीट करणार होतो. इतका फ्रस्ट्रेट झालो होतो. जॉब सोडल्यानंतरचा एक व्हिडिओ मी बनवला होता की दी एंड झालेला आहे म्हणून. 2 नावं होत्या माझ्यासाठी, जॉब आणि यूट्यूब. अरे आता ह्या दोन्ही नावा सोबत घेऊन जाणं मला कितपत शक्य आहे. दोन्हींचे जे डेस्टिनेशन्स आहेत ते वेगळे आहेत. मला कुठेतरी एक नाव सोडावी लागणार आहे, आणि मग ती कोणती. उन्हाळ भटकंती या चॅनलचे मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझी मतं मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म दिला. आणि ओमकारचेही धन्यवाद. त्याने खूपच असे खास प्रश्न विचारले. अख्खा पॉडकास्ट बघा, त्याच्या पाठीमागचा विषय समजून घ्या, आणि यासाठी तुम्हाला उन्हाळ भटकंती हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. तुम्हाला त्यांचे रेग्युलर व्हिडिओज बघावे लागतील. धन्यवाद. देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतल्या अनेक रोमांचकारी ट्रेक्स, हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उन्हाळ भटकंती तुमच्यासाठीच आहे. आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये जर जॉईंट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळच्या क्रिएटर जर्नी या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. व्लॉगिंग ही संकल्पना आपल्याला आता तशी काही नवीन उरलेली नाही आहे. साधारणपणे गेल्या 5 ते 6 वर्षापासून यूट्यूबर किंवा व्लॉगर हे क्षेत्र खूप जोरदार चालू आहे, खूप बूममध्ये आलेलं आहे. आणि ह्याच्यातलंच एक अत्यंत आघाडीचं नाव, आपल्याला असंही म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल व्लॉगिंग किंवा एस्पेशली सह्याद्रीतल्या गडकोटांशी रिलेटेड व्लॉगिंग ज्याने चालू केलं, तो चेहरा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं नाव सांगायची मला तुम्हाला काहीच गरज नाही आहे. आपण डायरेक्ट त्यांना भेटूया. मिस्टर जीवन कदम उर्फ JKV या अत्यंत सुप्रसिद्ध, लोकप्रिय आणि अनेक जणांच्या गळ्यातल्या ताईत असणाऱ्या यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा आणि माझा अत्यंत जवळचा मित्र जीवन कदम, तुझं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. सो पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी काही आपण फॉर्मॅलिटी करूया. हे आमचा मित्र अतुल मोरे याच्या डेक्कन माउंटेनिंग स्टोअरकडनं तुला सहर्ष गिफ्ट. क्या बात. लेटेस्ट त्यांनी टी शर्टचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. सो मला असं वाटतं तू पहिला आहेस की पब्लिक फोरमवर आम्ही हे कोणाला तरी गिफ्ट करतोय. क्या बात आहे. आणि हे उन्हाळ भटकंतीकडनं तुला एक स्पेशल गिफ्ट, ट्रायपॉलची सॅक आहे. त्याच्या आत जर तू बघितलंस इथे, तर इथे उन्हाळ भटकंतीचे स्पेशल कस्टमाइज ही अशी तुला एक बॉटल बघायला मिळेल, जी देवांगणेकरांनी मला तरी अजून दिलेली नाहीये, पण तुला मात्र दिलेली आहे. सो तू पहिला मानकरी ठरलायस या बॉटलचा, म्हणजे स्पेशली ह्या पॅटर्नचा. सो तुझं मनापासून स्वागत. आणि आपण आता पॉडकास्टला सुरू करूया. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. सो जीवन, तुझं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आणि आता जवळपास 10 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. मी तुझी
खूप जर्नी जवळनं बघितलेली आहे, पण जीवन कदम हा व्लॉगर म्हणून कसा घडला, किंवा ज्यांना आता व्लॉगर व्हायचं आहे, ज्यांना जीवनच्या पावलावर पाऊल टाकून व्लॉगिंग चालू करायचं आहे, तर त्यांचा प्रवास कसा असला पाहिजे हे आज डिस्कस करण्यासाठी किंवा याच्यातनं तुझे इन्साइट्स घेण्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत. सो अनेक जणांना हे माहिती नाही आहे की जीवनची बॅकग्राऊंड काय आहे, तर थोडंसं तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल सांग. पहिलं तर धन्यवाद उन्हाळ भटकंतीचे आणि तुझेही, कारण की माझा हा पहिला पॉडकास्ट आहे. माझं जीवन सार्थकी लागलेलं आहे. सार्थकी लागलेलं आहे खरंच. आणि दॅट टू मी आधी पॉडकास्ट घ्यायचो आणि त्यात आय थिंक मी तुझा घेतला होता. सो साठं लोटं झालेलं आहे आपलं एकंदरीत. ॲब्सोल्युटली. सो एकंदरीत माझ्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर माझी जर्नी ऑफकोर्स सर्वांना माहिती आहे, गावातून झालेली आहे. साताऱ्यातील चंचळी, कोरेगाव तालुक्यातील चंचळी या गावातून माझी सुरुवात झाली. माझं पूर्ण शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. आणि तिथून मग ग्रॅज्युएशनसाठी मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो, जिथे मी कम्प्युटरची डिग्री घेतली BCA कोरेगावमध्ये. तिथून पुन्हा मुंबईला आलो MCAसाठी. MCA केलं. पुन्हा तिथून मी 2012ला मला पहिला जॉब लागला आणि 2012 ते आत्ता मागचे 3 वर्षापूर्वी मी जॉब सोडला, क्विट केला. इन शॉर्ट मी IT इंडस्ट्रीला रामराम केलेलं आहे. बऱ्याच जणांनी विचारलं की ते का केलं, ते आपण पुढे येणारच आहे ते. करेक्ट. पण त्याच्याच मध्ये 2016ला भटकंती प्लस व्लॉगिंगची माझी सुरुवात झाली. बरं. आणि ती आजतागायत सुरूच आहे आणि ती पुढेही सुरूच राहील. सो एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही आहे की ज्या मुलाने कधी जग पाहिलं नव्हतं, म्हणजे ज्याचं जगच त्या गावाच्या अराउंड होतं, म्हणजे माझं गाव अशा ठिकाणी आहे की आजूबाजूला पूर्णपणे सर्कल जे आहे ना ते पूर्ण डोंगरांचं आहे. ठीक आहे. आणि जिथून सूर्य उगवायचा असं मला वाटायचं की जग तिथून सुरू होतं आहे आणि जिथे मावळायचा तिथे जग संपतंय असं मला वाटायचं. पण माझा पहिला जो प्रवास होता तो 10वीचा रिझल्ट बघण्यासाठी माझ्या गावातून मी ज्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी गेलो त्यावेळी असं इंटरनेट सगळीकडे नव्हतं, तर इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन तो रिझल्ट लागला तो बघायला मी गेलो होतो. तर तिथे जात असताना मित्रांच्या सोबत सायकलीवरचा केलेला एकट्याने प्रवास, म्हणजे फॅमिलीला सोडून आईवडिलांच्या सोबत आपण नेहमी प्रवास करायचो, पण एकट्याने केलेला तो माझा प्रवास, जिथून झालेली सुरुवात, तो प्रवास करताना आईच्या मनात झालेली एक धाकधूक की पोरगा कसा जातोय आणि आज तोच पोरगा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या आईसलँड या देशापर्यंत जाऊन पोचतोय. ही माझी एकंदरीत जर्नी आणि हे माझं, मी म्हणतो की माझ्या आयुष्याचं सक्सेस आहे. आणि बेसिकली जीवन तुझ्या या संपूर्ण प्रवासाचा आम्हालाही अभिमान आहे, कारण तू जसं आत्ता सांगितलंस की ही सगळी गावची बॅकग्राऊंड आहे तुझी, आणि तिथून भारताच्या सीमा उल्लंघून जाणं ही तुझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला, मी तर त्या प्रवासाचा खूप जवळचा साक्षीदार आहे. पण मला हे विचारायचं आहे की आता ज्या वेळेला तू ब्लॉगिंग चालू केलं 16 साली, तू म्हणालास की ॲक्च्युली युट्युबिंगची किंवा ब्लॉगिंगची सुरुवात केलीस, त्यावेळेला ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग लिहिणं हे जरा प्रचलित होतं. म्हणजे गिरीमित्र सारख्या संमेलनांमध्ये त्याच्या अजूनही स्पर्धा घेतल्या जातात. सो ब्लॉगिंग हे त्यावेळेपासून थोडंसं आपण असं म्हणू किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून प्रचलित असलेला एक प्रकार आहे, साहित्य प्रकार आपण ज्याला म्हणू शकतो इंटरनेटवरचा. पण त्याची दिशा न धरता तू व्लॉगिंगकडे गेलास, तर हे कुठं तुझं ट्रेनिंग झालं, हे व्लॉगिंग तू शिकलास कसं आणि व्लॉगिंगच करावं असं का वाटलं? ओके, पहिली तर गोष्ट, मला कॅमेरा खूप आवडायचा. म्हणजे एक छोटीशी स्टोरी सांगतो की गावाला असताना तो नोकियाचा 3110 एक मोबाईल होता, जो पहिला त्याच्यामध्ये कॅमेरा होता. ठीक आहे, 2 मेगापिक्सल. तो आमच्या गावात कोणाकडे तरी होता. तो बघून मी खूप असा एक्साइट झालो की हे काय, मोबाईलमध्ये कसं असू शकतं एखादी गोष्ट. तर मग त्या मित्रांचे मोबाईल घेऊन मी फोटोज काढायचो, त्याच्यातच व्हिडिओ रेकॉर्डिंग पण असायचं, ते रेकॉर्डिंग करायचो. मग गावातले जेही मित्र भेटायचे ज्यांच्याकडे मोबाईल असायचे, माझ्याकडे मोबाईल तर नव्हताच, तर ज्यांच्याकडे पैसे होते ते मोबाईल घ्यायचे मुलं, तर त्यांच्याकडचे मी मोबाईल घेऊन फोटो काढायचो, व्हिडिओ काढायचो. तो की त्याला काही अर्थ नसायचा, बट काढायचो, मजा यायची. मग ते करत मला असं डोक्यात होतं की यार मला कॅमेरा आवडतोय. तर मग ज्यावेळी माझी परिस्थिती चांगली झाली, म्हणजे मी स्वतः कमवायला लागलो, जॉब लागला, त्यावेळी म्हटलं की एक आपली जी आवड आहे पहिल्यापासूनची ती जोपासण्यासाठी आपण घेऊयात एक कॅमेरा. आणि तो कॅमेरा घेतला मी सोनीचा कॅमकॉर्डर CX405. तो माझा पहिला कॅमेरा होता आणि तो
फक्त माझ्या पर्सनल मोमेंट कॅप्चर करण्यासाठीच घेतला होता. त्याचं काहीही कारण नव्हतं. म्हणजे यूट्यूब करेल मी पुढे, त्याचं काय करेल मला माहीत नव्हतं, फक्त मला आवडायचं. आणि त्यासोबतच या क्षेत्रामध्ये IT क्षेत्रामध्ये सॅटर्डे संडे हा एक खूप चांगला वेळ आपल्याला मिळायचा. मग त्या चांगल्या वेळेमध्ये ज्यावेळी आपण भटकंती करायचो त्यावेळी असं वाटायचं की त्याला काहीतरी मिनिंग असलं पाहिजे. 100% मी त्यावेळी ब्लॉग्स वाचायचो, पुस्तकं वाचायचो आणि मला असं कुठेतरी वाटायला लागलं की ते करत करत व्हिडिओ बनवायचो आणि त्या व्हिडिओजनं त्यावेळी काही अर्थ नसायचा. म्हणजे काहीही बनवायचं, म्हणजे शूट करतोय, काय छान दिसलं की शूट केलं, दॅट्स इट. आणि एडिटिंगमध्ये सुद्धा काही असं खास माझं हे नव्हतं, माहितीच नव्हतं की एडिटिंग कसं करायचं. करेक्ट. माझा एक मित्र प्रसाद वेदपाठक, तर UIC करेक्ट, आता प्रसिका. करेक्ट. तर प्रसिका म्हणजे दीपिका माझी क्लासमेटच MCA मधली, त्याच्यामुळे आमची ओळख. आणि त्याच्याकडनं मला कळलं की यूट्यूब हे क्षेत्र आहे आणि तो ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये काम करायचा. तर त्याच्याकडनं मला ती गोष्ट कळाली की जी गोष्ट मी रेकॉर्ड करतोय ती कदाचित मी कुठेतरी टाकू शकतो जिथे लोकही बघू शकतात. राईट. ठीक आहे. तर त्यावेळी असंच मग माझ्या मित्रांच्या सोबत आमचा प्लॅन ठरला होता तापोळ्याला जायचा. आणि त्यावेळी मी नंतर जॉईन करणार होतो, कारण की ऑलरेडी मी गावाला होतो आणि ही माझे सगळे मित्र मुंबईवरून तिथे जाणार होते त्या एखाद्या रिसॉर्टला. आता ते ठरलं होतं की कुठल्या तरी रिसॉर्टला जायचं आहे, पण कुठल्या ते माहीत नव्हतं. त्यामुळे मी असा विचार केला की मी त्यांना नंतर जॉईन करेन, आपलाच भाग आहे सातारा, मला सापडेल. गेलो अगदी फुल कॉन्फिडन्समध्ये की मी महाबळेश्वरमध्ये पोचलोय. तिथनं तापोळ्याची बस पकडली. बाय त्यावेळी बस होते. करेक्ट. तिथे पोचल्यानंतर मला कळतं की अरे मला हे खूप मोठं गाव आहे. म्हणजे तापोळा जे आहे ना ते पसरलेलं आहे. बरोबर. गाव एका ठिकाणी बट रिसॉर्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना. मी जाणार कसं? आता प्रश्न तो पडला होता. फक्त एवढंच मला माहिती होतं की ॲग्रो टुरिझम काहीतरी आहे. मग तिथल्या लोकांना विचारत ॲग्रो टुरिझम 2-3 पालते घातले आणि मग मी त्यांना शोधलं. सो ती जी जर्नी होती ना, ती जर्नी मला रेकॉर्ड करायची होती की मी तुम्हाला शोधलं कसं. आणि त्यावेळी माझ्यासोबत होता माझा कॅमेरा, मी रेकॉर्ड केला. आणि त्यावेळी तर कॅमेराचं फ्लिप जे असतं ना ती माझ्याकडे केलं. आधी कसं की समोरचंच करायचं शूट. करेक्ट. आणि त्यावेळी मला सांगायचं होतं काहीतरी त्याच्यात, म्हणून तो फ्लिप माझ्याकडे केला आणि कॅमेरा असा पकडून मी बोलायला लागलो. आणि तो मी मित्रांशीच बोलणार होतो ना, ते जे फुटेज मी मित्रांना दाखवणार होतो. त्यामुळे कॉन्फिडन्सचा विषयच नव्हता. म्हणजे असं नव्हतं की मी ते कुठेतरी टाकणार आहे वगैरे. पण त्यावेळी मित्रांना दाखवण्यासाठी म्हणून केलेली माझी ती पहिली रेकॉर्डिंग, ते माझा पहिला व्लॉग जो आजही यूट्यूबवरती आपल्याला बघायला टाकलायस तू? हो, आहे अजूनही. तर त्यावेळी ती एक छोटीशी माझी मुवमेंट होती आणि ती कॅप्चर करून मग माझ्या मित्रांनी सांगितले हे टाक. तेही टाकल्यानंतर 6 महिन्यांनी त्याच्यावरती मी जाऊन बघितलं. कारण की टाकल्यानंतर आधी आता कसं वाटतं की व्हिडिओ टाकला की बघा किती कमेंट आलेत, बरोबर, किती व्ह्यूज आलेत. तर असं काही नव्हतं एक्साइटमेंट. व्हिडिओ टाकला ही मला माहीत नव्हतं की मी टाकलाय. आणि मी 4 महिन्यांनी बघतोय की हा यार मी व्हिडिओ टाकला तर बघूयात काय झालं. त्यावेळी त्याला 400 व्ह्यूज आले होते. आणि माझ्यासाठी असं होतं की 400 लोकांनी पाहिलं. राईट. सो ते माझ्यासाठी थोडंसं एक एक्साइटिंग मुवमेंट होतं की यार पाहतायत लोक. 400 पासून आता आकडा किती झालाय? सो मी तुला म्हटलं तसं की एक वेगळा पाथ तसा त्या काळाला जर आपण कन्सिडर केलं तर व्लॉगिंग हे तसं नवीन होतं त्या काळामध्ये. तर एक याला थोडासा जोडून प्रश्न असा आहे की तू जेव्हा व्लॉगिंग चालू केलंस तर तुला नक्कीच काही चॅलेंजेस त्यावेळेला आलेली असतील. कारण आता आपण 2025 मध्ये बोलतोय. सो 2016 सालचं व्लॉगिंग, ती टेक्नॉलॉजी, तेव्हाची इक्विपमेंट वगैरे वगैरे आणि इतर काही चॅलेंजेस. ही चॅलेंजेस कुठली होती, ती तू ओव्हरकम कशी केलीस, आणि आत्ताचा काळ आणि ती चॅलेंजेस ह्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो? नक्कीच 19-20चा नव्हता. करेक्ट. खूप मोठा फरक आहे. पहिला तर फरक हाच की या क्षेत्राकडे वळायचं की नाही, म्हणजे वळालं तर ह्याच्यात आपल्याला कितपत सक्सेस मिळेल ह्याचा कुठलाही एक चौकट नव्हती की हां इथे आपण हे केलं की हे मिळेल, असं काहीच नव्हतं. आणि पहिली गोष्ट की मला आवड होती त्या क्षेत्रात. त्यावेळी व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश होता तो एकमेव होता की मला व्हिडिओ बनवायला आवडतंय आणि मी बनवून ते फक्त लोकांच्या समोर प्रेझेंट करायचो. त्यावेळी असं काही नव्हतं की ह्याच्यात माझं करिअर बनेल, ह्याच्यातून मला पैसे मिळतील, ह्याच्यातून लोक जास्त मला बघतील. तर यातला एकही उद्देश त्याच्यासमोर नव्हता आणि त्यामुळेच मी त्या जर्नीला सुरुवात केली होती. मी म्हणेन की
आता अलीकडे मुलं जी सक्सेस आणि फेल्युअर ह्यातला जो एक फरक आहे ते अंडरस्टँड नाही करू शकत आहेत किंवा ते तग धरू नाही शकत आहेत. त्याची काही कारणं हीच मला जरा वाटत आहेत की आता त्यांना असं वाटतं की ह्याच्यात आपल्याला पैसे मिळत आहेत, ह्याच्यात आपल्याला करिअर घडवता येऊ शकतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे आवड आहे की नाही ही गोष्ट न बघता ते ह्या क्षेत्रात उतरत आहेत. माझा तो प्रश्न येणारच आहे पुढे. तर त्यामुळे मी असं म्हणेन की त्यावेळी ना माझा हा उद्देशच नव्हता की, आणि त्यावेळी ऑब्व्हियसली त्यावेळी मला माहीत नव्हतं की किती लोक बघणार आहेत. बरोबर. आत्ताच्या घडीला जर एखादा व्हिडिओ एक सॉर्ट ऑफ अमाऊंट ऑफ व्ह्यूज जर त्याला नाहीत आले त्या व्हिडिओला, तर लोक जरा नाराज होतात, डिसअपॉइंट होतात आणि मग ते गोष्ट एवढी सिरियसली घेत नाहीत. मग त्यावेळी अशी गोष्टच नव्हती. व्हिडिओ लोकांनी बघितलाच पाहिजे असं काही डोक्यातच नव्हतं, फक्त टाकायचं. आणि त्याच गोष्टीमुळे पेशन्स लेवल, त्याच गोष्टीमुळे सातत्य आणि त्याच गोष्टीमुळे नवीन शिकण्याची जी आवड आहे ती मला लागली आणि ती आजही आहे. मी म्हणेन की दर दिवशी मी काहीतरी नवीन शिकतो, नवीन तंत्रज्ञान येते, टेक्नॉलॉजी येते आणि त्याचा आधार घेत आपल्याला ह्या क्षेत्राला अजून पुढे घेऊन जायचं आहे. राईट. त्यामुळे माझा पहिला ब्लॉग बघा आणि आता लेटेस्ट ब्लॉग्स बघा, तुम्हाला तो डिफरन्स 100% दिसणार. पण तुला इक्विपमेंट जी आता तू म्हणालास की साधा कॅमेरा किंवा साधा मोबाईल, तर मगाचाच प्रश्न मला थोडासा कंटिन्यू करायला आवडेल की ज्याच्यामध्ये एडिटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग समजला होता. म्हणजे तुम्ही शूट एक करता आणि संपूर्णतः फुटेज आपण रॉ फुटेज तर टाकू शकत नाही. सो एडिटिंगमधले त्यावेळेचे चॅलेंजेस आणि आत्ताचे चॅलेंजेस किंवा इक्विपमेंट जे आपण म्हणतो जी तू आत्ता यूज करतोयस त्याचे तुला कसे ओव्हर द पिरियड फायदे जाणवले? त्यावेळी कॅमकॉर्डर माझ्याकडे होता. मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत होतो की नव्हतं त्यावेळी एवढं काही क्वालिटी होती की नाही मला माहीत नाही, आठवत नाही आहे. बट मी कॅमकॉर्डरने रेकॉर्ड करायचो आणि ते HD मध्ये असायचे. ठीक आहे. तर ते व्हिडिओ एडिट करण्यासाठी 100% आपल्याला कम्प्युटर पाहिजे एक चांगला. त्या कम्प्युटरवरती एक सॉफ्टवेअर पाहिजे जे एडिटिंगचं असेल आणि त्याचं नॉलेजही पाहिजे. सो प्रत्येक गोष्ट नवीन होती जी शिकावी लागत होती. त्यामुळे ते सॉफ्टवेअर म्हणजे चेंज झाले बरेचसे. सुरुवातीला मी कॅम्टेशिया म्हणून एक सॉफ्टवेअर होता, तर ते कोणाला माहीत नसेल, त्या सॉफ्टवेअरने सुरुवात केली. तेही सोडा, सर्वात पहिलं जे सॉफ्टवेअर सगळेजण यूज करतात ते म्हणजे की विंडोजचं मीडिया एडिटर काहीतरी ना. हा, व्हिडिओ एडिटरचं एक सॉफ्टवेअर होतं विंडोजचं. पहिलं तर तेच यूज करायचो आणि त्याच्यात टॅम्पलेट असायचे, काय इफेक्ट वगैरे ते लग्नाला लावतात की नाही तसं काहीतरी असायचं ते. राईट. आणि सुरुवात तिथून झाली आणि मग हळूहळू काय लागली हे जरा विचित्र दिसतंय, तर अजून थोडंसं आपण ॲडव्हान्स सॉफ्टवेअरकडे जाऊ. मग कॅम्टेशिया आलं, कॅम्टेशियानंतर ना सोनी वेगस आलं. बरं. पण ते प्रत्येक सॉफ्टवेअर शिकणं आणि त्या प्रत्येक सॉफ्टवेअरला अनुसरून लॅपटॉप आपल्याकडे असणं, कारण की कसं होतं की हे आहे व्हिडिओ हँडलिंग. बरोबर. ते हँडल पण केलं पाहिजे त्या कम्प्युटरने. मग ते कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, त्या सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे, एडिटिंग कसं करायचं ह्याचं नॉलेज पाहिजे. सो प्रत्येक सॉफ्टवेअरचं वेगवेगळे त्याचे हे असायचे. हळूहळू नंतर ते बऱ्यापैकी जनरलाइज झालं, पण असं वाटायचं की सुरुवातीला प्रत्येक सॉफ्टवेअर नवीन येतं ते शिकायला मला वेळ जाईल. राईट. सो वेळ देणंही गरजेचं होतं. सो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागायचा. आणि आधी कसं एवढी क्वालिटी, आता कसं सगळीकडे 4K, पुढे जाऊन आता 8K पण येते, त्यावेळी 4K वगैरे असं काही नव्हतं. जी काय क्वालिटी येत होती ना ती लोकांसाठी नवीनच होती. त्यामुळे ते जे देत होतं तेही लोकांसाठी छान होतं. राईट. त्या काळी. त्यामुळे मला असं काय वाटलं नाही की जास्त चॅलेंजेस आले. शेवटी मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा माझा जॉब होता, तिथे मला एक पोटाला मिळेल एवढे पगार मिळत होता, मग त्यातूनच काढून थोडंसं आवडीसाठी दिला. सो ते सगळं करत मी काय म्हणतात ते हँडल केलं. आवडीसाठी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणायला हरकत नाही आहे. करेक्ट. पण चॅलेंजेस म्हणाल तर लोकांना आज येत आहेत की, कारण की कॅमेराचे कॉस्टिंग खूप वाढलेत. करेक्ट. इवन मोबाईल जरी घ्यायचा म्हटलं तर, आणि लोकांच्या एक्सपेक्टेशन्स वाढल्यात ना. त्यावेळी एक्सपेक्टेशन्स नव्हत्या, आता एक्सपेक्टेशन्स वाढल्यात की आता तुमच्याकडे किमान 4K एक चांगला व्हिडिओ दिसावं यासाठी एक इक्विपमेंट्स तसे असायला पाहिजेत आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागते. त्यावेळी तसं काही नव्हतं. राईट. सो मी म्हणेन की अपेक्षाही कमी होत्या. अपेक्षाही कमी होत्या. मी म्हणेन अपेक्षा कमी काय, लोकच कमी होती बनवणारे फक्त बघणारे होते. पण तुझ्या काळात तुला कोणी कंटेम्पररी क्रिएटर आठवतोय जो सह्याद्रीमध्ये ट्रॅव्हल ब्लॉगिंग? मी 100% आजही सांगतो. मी रिसेंटच्या माझ्या आता रतनगडच्या व्हिडिओमध्येही बोललेलो आहे की स्वप्नील पवार
विषयच नाही. विषयच नाही. तर त्या मित्राकडे त्याचं व्हिडिओ बनवण्याचं स्किल खूपच छान होतं, मला आवडायचं, आजही आवडतं. त्याचं बोलण्याचं स्किल सगळ्यांना आवडतं. तर त्यावेळी तो एक मुलगा होता जो डॉक्युमेंटरीज बनवायचा. करेक्ट. ठीक आहे. आणि ते आवडायचं बघायला मला. आणि मला असं वाटायचं की यार ह्याच्यासारखी क्वालिटी आपण बनवू शकतो अजून. ॲब्सोल्युटली. ठीक आहे. तर त्यासाठी मग मी हळूहळू डेफिनेटली आपल्याला बॅकग्राऊंडच नाही, आपण कधी शिकलो नाही आहे की कॅमेरा कसा हँडल करायचा, त्याचे सेटिंग्स काय असतात, कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग मी घेतलं नाही, जे काही स्वतः शिकलेलं असतात काय. त्यामुळे हळूहळू जे शिकत शिकत मी करत गेलो. मग आज बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही की आपण एक चांगल्या लेवलची एक फिल्म पण बनवू शकतो. करेक्ट. त्यावेळी तो मला छान वाटायचं. त्याला मी बऱ्याचदा बोललोय, भावा तू जरा रेग्युलर राहा, कंटिन्यू कर. त्यावेळी बोलायचो जरा व्हिडिओ चांगले अजून आहे तुझे, अजून चांगले येतील, अजून चांगले तू लोकांपर्यंत ऑलरेडी तुझा चांगला कॉन्टेंट आहे, तर आवडेल महाराष्ट्राला तुझ्यासारखा एक क्रिएटर अजून मोठा झालेला. पण स्वप्नील, ही आमच्या फक्त दोघांचीच नाही तर सगळ्यांची तक्रार आहे. आमचं अजून ट्रॅव्हल एकसाथ झालेलं नाही आहे. बोलणं इतकं झालेलं आहे वेगवेगळ्या टॉपिकवरती की हां ह्या देशात जाऊयात, त्या देशात जाऊयात. नियोजन तर सगळे झालेत, पण अजूनही आमचं प्लॅन झालेलं नाही आहे. तर स्वप्नीलला माझी नक्कीच विनंती आहे की भावा करूयात लवकर प्लॅन. किमान सह्याद्रीत आपण आता पुन्हा एकदा येऊयात. कारण की मी पण बाहेरच फिरतोय. किमान लंडनला नाही तर लोणंदला तरी जा दोघं जण. पण वारीमध्ये दोघांचा एक व्लॉग आम्हाला सगळ्यांना बघायची इच्छा आहे. बरं, आता मूळ प्रश्न जो खूप लोकांना आता पडलेला असेल की जीवन कदम आत्ता एक्झॅक्टली प्रोफेशनली काय करतो. सो मला आता सांगायला आवडेल, जीवन साहेब हे आता फॉर्मली या क्षेत्रामध्ये फुल टाईम उतरलेले आहेत, व्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये. हे बघ, हा निर्णय मला वाटत नाही तुझ्यासाठी सोपा होता. एक IT क्षेत्र म्हटलं तर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर पहिलं येतं, अरे जबरदस्त कमवत असणार, गलेलठ्ठ पगार ज्याला आपण म्हणतो ते तू 2012 पासून तू म्हटलास तसं चालू केलं. आणि तू सोडलंस कधी IT? हां, अरे 2020 आय गेस, 21 ला म्हणजे पण एक 10 वर्षाचा काळ साधारणपणे 9 वर्षाचा काळ तू स्पेंड केलास. आणि ते करता करता तू हे सगळं करत होतास. आता जेव्हा तू फुल टाइम स्विच करायचा निर्णय घेतलास, तो निर्णय तुझ्यासाठी किती अवघड होता किंवा किती सोपा होता? आणि व्लॉगिंग हे क्षेत्र फुल टाइम व्यवसाय म्हणून बघितलं जाऊ शकतं का? ओके, तर मी माझ्या त्या जॉब सोडल्यानंतरचा एक व्हिडिओ मी बनवला होता की दी एंड झालेला आहे म्हणून. तर त्याच्यात मी सांगितलं होतं की नक्कीच हा निर्णय खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी. कारण की 2 नावं होत्या माझ्यासाठी, जॉब आणि यूट्यूबला पण जवळपास 5 वर्ष झाली होती करत करत. आणि यूट्यूब पण बऱ्यापैकी एक 2.5 ते 3 लाखापर्यंतचा माझा तो प्रवास आला होता. आणि लोकांचं प्रेमही चांगलं मिळत होतं मला. तर मला असं वाटत होतं की अरे आता ह्या दोन्ही नावासोबत घेऊन जाणं मला कितपत शक्य आहे. दोन्हींचे जे डेस्टिनेशन्स आहेत ते वेगळे आहेत. मला कुठेतरी एक नाव सोडावी लागणार आहे. आणि मग ती कोणती? आणि त्यासाठी मग मी थोडासा कॅल्क्युलेटिव्ह एक रिस्क म्हणतो ना, तो एक विचार केला की चलो जर यूट्यूब सोडलं मी आत्ता, तर मी जे पाठीमागचे 5 वर्ष जे काही कमवलं ते मला गमवावं लागणार. करेक्ट. ठीक आहे. आणि जर मी जॉब सोडला तर माझ्याकडे काय ऑप्शन्स अवेलेबल राहतात. एक तर माझ्याकडे स्वतःची डिग्री आहे. ठीक आहे. उद्या ह्या क्षेत्रात मी उतरल्यानंतर जरी मी फेल झालो किंवा जरी माझं काही नाही झालं इकडे, तरी माझ्याकडे एक डिग्री आहे, एक्सपिरियन्स आहे जवळपास 9 वर्षाचा त्या क्षेत्रातला. ठीक आहे. तर पुन्हा मी रिस्टार्ट करू शकतो तिकडे. जॉबच करायचा आहे, करू शकतो. या एका फक्त गोष्टीवरती मी यूट्यूबला चूज केलं की मी ट्राय देऊन बघतो, माझं 100% देऊन बघतो. इकडे जर मला यश मिळालं तर मग गाडी तर सुसाटच धावणार आहे आपली. त्यामुळे मी ह्याला चूज केलं यूट्यूबला. आणि मी म्हणेन की आता जवळपास 4 वर्ष होतील. मला अजून तरी गरज नाही वाटली की पुन्हा बॅक टू जॉब जायची. पण घरच्यांनी सपोर्ट केलं तुला? 100%. म्हणजे घरच्यांना एकतर पहिलं तर सुरुवातीला आलं होतं टेन्शन की हा निर्णय कशाला घेतोय. चांगला पगार होता, चांगलं पॅकेज होतं मला त्यावेळी, आणि ते करत करत का नाही करत आहेत. पण माझी लिटरली हेल्थ वाईज खूप वाढली होती. आपलं बोलणंही झालं होतं की माझे लिटरली जे स्पायनल कॉर्ड आहे, बॅक आहे, खूप ठिकाणी मला असा तो त्रास जाणवायला लागला होता. डोकं सतत दुखायचं माझं, डोळे आत गेले. रात्री मला असं वाटतं 3-3 वाजेपर्यंत तू एडिटिंग करत जागा असायचा नेहमी. आणि मला असं वाटायचं की हे खूप एक्स्ट्रा होत आहे आणि ह्याने तब्येतीवरती परिणाम होणार. करेक्ट.
हे जास्त मिळवण्याच्या नादात आपण आपल्या शरीराची आपण हालत हेळसांड. करू नाही शकत. त्यामुळे मी तो विचार केला की एक काहीतरी चूज करावं लागेल आणि म्हणून यूट्यूबला चूज केलं. घरच्यांनाही सांगितलं की फ्युचरमध्ये यूट्यूब थ्रू आपण काय करू शकतो. राईट. कारण की हे गणित असं आहे की जर त्यावेळी 3 लाखावरती मी सोडलंय तर आता ते आता 6 लाखापर्यंत येऊन पोहोचलंय. तर हे वाढतंच आहे. करेक्ट. आणि जर आपण चांगलं काम केलं, लोकांना जर चांगला कॉन्टेंट दिला, लोकांना व्हॅल्युएबल गोष्ट आपण दिली तर लोक आपल्याला लक्षात ठेवणार, ते आपल्यासोबत राहणार. आणि कॉन्टेंट इज द किंग हा जो विषय आहे की ही जी लाईन आहे ही परफेक्ट आहे. कारण की तुम्ही स्वतः म्हातारे व्हाल, कॉन्टेंट म्हातारा नाही झाला पाहिजे. कॉन्टेंट तसाच चिरतरुण जर राहिला ना तर लोकांना तो नेहमीच आवडणार आहे. मग तो लहानांपासून वृद्धांपर्यंत. आणि माझी आत्तापर्यंतचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये माझे जे फॉलोईंग आहे किंवा जे फॉलोअर्स आहेत ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बरोबर. तिथे असं कोणताही एज ग्रुप नाही आहे, सर्वांना आवडतं आहे. त्यामुळे हे एव्हरग्रीन कॉन्टेंट आहे. आजही 4 वर्षापूर्वीचे व्हिडिओज आत्ता लोक बघतायत. मी आजही व्हिडिओ नाही बनवत आहे 1-2 महिने तरी माझ्या यूट्यूबवरती लोक येऊन बघतायत व्हिडिओज. याचा अर्थ असा नाही की मी व्हिडिओज आत्ता अपलोड करत नाही तर मला यूट्यूब पैसे देत नाही, पैसे देते. करेक्ट. सो हेच तर गणित आहे. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला चांगलंच रिटर्नमध्ये मिळेल. थोडासा वेळ जाईल पण मिळेल. पण आता तुझ्या पावलावर पाऊल टाकून अनेक ब्लॉगर तयार झालेले मी स्वतःही बघितलेत. कंटेंटबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया. पण त्यांना जर फुल टाईम आता तुझ्यासारखंच या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, कारण जीवन आयडॉल आहे त्या सगळ्यांचा, सगळ्याच दृष्टीने, कंटेंटच्या दृष्टीने आहे. आणि कदाचित ते असाही विचार करतील की जीवनने जर हे पाऊल उचललं तर आपणही करू शकतो. कारण जीवन आत्ता ही सर्वायव्हिंग लाईक एनिथिंग छान त्याचा चालू आहे यूट्यूबच्या जीवावर सुद्धा. तर आता आपणही याच्यामध्ये उतरावं. त्यांना तू काय सल्ला देशील? त्यांना मी एकच सल्ला देईन, कोणाकडे बघून की हा तो करू शकतो म्हणजे मी करू शकतो हा कॉन्फिडन्स घ्या. पण त्याच्यासारखं करायला जाल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतः बघितलं पाहिजे की तुम्ही करू शकता का ते. राईट. कारण ह्या गोष्टीत ना, ह्या क्षेत्रात ना खूप पेशन्स लागत आहेत तुम्हाला. माझ्याही त्या पूर्ण जर्नीमध्ये बरेचदा असे मोड आलेत आयुष्यात माझ्या की मी शटडाऊन करणार होतो YouTube. मी लिटरली डिलीट करणार होतो. इतका फ्रस्ट्रेट झालो होतो. तर पुन्हा त्या गोष्टीला कुठेतरी असा स्टॉप करून की हां नाही होईल, पुढे होईल, पुढे होईल. तो पेशन्स लेवल जर तुमच्यात असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रात आणि तर तुम्ही माझ्यासारखे निर्णय घ्या. अदरवाईज मी कोणाला रिकमेंड नाही करणार. पण प्लॅन बी पाहिजे. प्लॅन बी 100% पाहिजे. हे बघा, आपण काय धनदांडग्यांची मुलं नाही होत की एक प्लॅन फेल झाला की आहे आपल्याला दुसरा प्लॅन रेडी, कोणतरी करून पण देईल, घरचे पण असतील आपल्या पाठीमागे, असं काही नाही आहे. स्वतःलाच आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवायचा आहे, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे आत्ताच नाही, तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला कष्ट करायचे आहेत. लोकांना असं वाटतं की यार आता फेमस झालं तर काय करायची गरज आहे, पण असं काही नाही आहे. दर दिवशी तुम्हाला तेवढेच एफर्ट घ्यायचे, दर दिवशी मित्र म्हणून की त्याच्याहीपेक्षा जास्त एफर्ट घ्यायचे ती गोष्ट टिकवण्यासाठी. करेक्ट. आज तागायत तुम्ही एक गोष्ट नोटीस केली बघाल तर मागचे 8 ते 9 वर्ष ह्या क्षेत्रात मी काम करतो आहे किंवा महाराष्ट्रात असे बरेच ब्लॉगर आहेत, येत आहेत, आलेही असतील आणि पुढे येतीलही. तर त्या लोकांच्यात तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल तर जे सातत्य आहे ना ते ठेवणं सगळ्यांना डिफिकल्ट जातं, सगळ्यांसाठीच. कारण की ना आपण आहोत एकतर मराठी कॉन्टेंट क्रिएटर. राईट. ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्शिएटर असतो तो म्हणजे की आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवाला जो प्रकार आहे. आपण बिझनेसच्या लँग्वेजमध्ये जर बोलायला गेलं तर आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करतो, ट्रॅव्हल क्षेत्रात तर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, जास्त पैसे खर्च करावे लागतात तेव्हा कॉन्टेंट बनतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जर त्या ह्याच्यामध्ये जर रिटर्न नाही मिळालं तर तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतं. करेक्ट. आणि त्याच्यामुळे सातत्य कमी होतं. असं वाटतं की यार ह्याच्यातनं काय आपल्याला एवढं मिळत नाही आहे. ठीक आहे. तर विषय हाच आहे की तुम्हाला जीवन बनायचं आहे तर जीवनसारख्याच त्या मी सांगतोय, मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की काय गोष्टी करायच्यात. मी काही लोकांना असं वाटतं की मी डिमोटिवेट करतोय, बट डिमोटिवेट नाही करते. सत्य परिस्थिती सांगतोय. सध्याच्या घडीला किंवा फ्युचरमध्ये काय चेंज होईल मला माहीत नाही, बट ब्रँड कोलॅबोरेशन्स हा एकमेव सर्वायवल फॅक्टर असतो. राईट. आणि मी क्वालिटी कॉन्टेंट मेंटेन ठेवल्या कारणाने माझ्याकडे अगदी जागतिक दर्जाचे जे ब्रँड्स आहेत ते आलेत आपल्याकडे. करेक्ट. टोयोटासारखी कंपनी आपल्याकडे येते. तर हे आपलं सक्सेस आहे. कारण की
त्या लेवलचा कॉन्टेंट आपण बनवू शकलो, त्याच्यात सातत्य ठेवू शकलो. ह्यामुळे तसे ब्रँड्स आले. जेव्हा मोठे ब्रँड्स येतात तेव्हा ते पैसाही मोठा देतात. बरोबर. पण मराठीमध्ये थोडंसं गणित वेगळं आहे. जेवढे मला पैसे मिळत ना, त्याच ब्रँडने जर हिंदी क्रिएटरला जर घेतलं असतं तर माझ्या 10 पट जास्त पैसे त्याला मिळाले असते. एवढा मोठा डिफरन्स आहे. तर बिझनेसच्या अँगलने आणि तुम्ही करिअरच्या अँगलने जर विचार करत असाल तर तुमच्याकडे ना मराठी कॉन्टेंट क्रिएट करण्यासोबतच तुमचा एक व्यवसायसुद्धा असणं गरजेचं आहे. हे मी नक्की रिकमेंड करेल. कारण की व्यवसायाला कुठल्याही लँग्वेजचं बंधन नसतं. त्यामुळे तुमचा बिझनेस आणि तुमची आवड ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मेंटेन करू शकता. यूट्यूबमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, कामही करा. तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना म्हणजे तुमच्या फॉलोअर्सना म्हणजे मराठी लोकांना तुम्हाला चांगलं काहीतरी द्यायचं आहे, तुम्ही तेही देऊ शकता. सोबतच त्याच लोकांमधून चांगले जे लोक आहेत ते तुमच्यापर्यंत येऊ शकतात, तुमच्या बिझनेसला सपोर्ट करू शकतात. करेक्ट. सो तो एक बॅलन्स्ड पॅटर्न तुम्ही अवलंबून तुम्ही ह्या क्षेत्रात 100% येऊ शकता आणि सक्सेसही होऊ शकतात. आणि खूप जण होत आहेत सुद्धा. ठीक आहे. आणि मी लवकरच तुम्हाला त्याबद्दल पुढे सांगेनच की नक्की माझ्या काय प्लॅन्स आहेत. आता रिव्हील नाही करता येते, बट 100% पुढच्या काळामध्ये तुम्हाला माझ्याकडनं एक खूप इन्स्पायरिंग तुम्ही म्हणाल की हे असं पाऊल मी उचलू शकतो. राईट. ह्याचा तुम्हाला सर्वांना एक आश्चर्य पण वाटेल आणि अभिमानही वाटेल. नाही, अभिमान जीवन आम्हाला आधीपासूनच आहे. तो अभिमान अजून वृद्धिंगत होईल असं मला वाटतंय. आणि पुढचा प्रश्न आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. का तुला सांगतो, मी 10 वर्षापासून आता तू ह्या क्षेत्राची ही जर्नी बघत आलेला आहेस, व्लॉगिंग क्षेत्राची. तर अनेक व्लॉगर्स आत्ता तयार झालेले आहेत, आपलेच मित्र आहेत काही की ज्यांनी छान स्वतःला ग्रूम केलंय या सगळ्यामध्ये. पण तू सुरू केलेला काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये व्लॉगिंगच्या पॅटर्न्समध्येही फरक पडलाय. ट्रॅव्हल व्लॉगिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये जनरल ट्रॅव्हल व्लॉगिंग असेल किंवा ट्रेकिंग असेल, गिर्यारोहण असेल, म्हणजे महाराष्ट्रातलं आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं हिमालयातलं सुद्धा. तर तुझ्या मते आत्ताच्या व्लॉगर्सनी कुठल्या गोष्टी पाळाव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात जर एक सक्सेसफुल आणि रिनाऊंड युट्यूबर व्हायचं असेल तर? रिनाऊंड मेन म्हणजे हे जर बनायचं असेल तर काही गोष्टी पाळाव्या लागतील. आणि हे जर नाही बनायचं तर काहीच पाळायची गरज नाही. करेक्ट. एका लाईनमध्ये उत्तर हेच आहे माझं. अगदीच. पण कसं आहे, महाराष्ट्र, मराठी किंवा मराठी लोक हे भावनिक लोक आहेत. त्यांना ना चुकीच्या गोष्टी दिसल्या ना तर ती लोक लगेच बोट ठेवतात. त्यामुळे तुम्हाला तितकंच सजग आणि जागरूक राहूनच तुम्हाला तुमच्या त्या एरियामध्ये काम करायचं असतं. मग तुम्ही व्यवसाय जरी करत असला ना तरी तुम्हाला तेवढंच डोकं ॲक्टिव्ह ठेवून काम करायचं की आपल्या मराठी लोकांना कुठेही आपल्याला दुखावता कामा नये. जर मराठी लोक दुखावत आहेत किंवा कोणाला असं वाईट वाटतं की हे जे करतोय ते चुकीचं करतोय तर त्यांच्या त्या कॉमेंट घेऊन त्याच्यावरती काम केलं पाहिजे. फीडबॅक महत्त्वाचं आहे. फीडबॅक जर येतोय की हां इथे चुकतोयस तर ती चूक ॲक्सेप्ट करून तुम्ही पुन्हा त्याच्यात सुधारणा करून तुम्ही फ्युचरमध्ये काम करू शकता. असं नाही की तुम्हाला काम बंद करायचं, 100% नाही, पण त्याच्यात सुधारणा करू शकता. मीही सुरुवातीच्या काळात काही चुका करायचो, मलाही तसेच काही सजेशन्स यायचे, तर मी त्या सजेशन्सवरती काम करत गेलो आणि त्याही लोकांना आवडतं की यार माझ्या सजेशन्सवरती किंवा आमच्या सजेशन्सवरती हा काम करतोय. सो दॅट एक रिस्पेक्ट वाढतो की हा फक्त व्लॉगर म्हणजे फायद्याचं काम करतोय असं नाही आहे, तो किमान समाजासाठी काहीतरी विचारही करतोय. राईट. हेही लोकांच्यात गेलं पाहिजे की लोकांचाही तसा दृष्टिकोन झाला पाहिजे की हा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गोष्टी नाही करत आहे तर ज्यासाठी मी म्हणेन की महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी किंवा गडकिल्ल्यांच्यासाठी सुद्धा काम करतोय हेही लोकांना त्यातनं दिसलं पाहिजे. आणि त्यात मी तर म्हणेन की टाईम टू टाईम तुम्ही स्वतःहून पुढे येऊन लोकांना सजेशन दिले पाहिजेत की तुम्ही हे करू नका किंवा अशा गोष्टी करा, चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टी टाळा. सो ती तुमची जबाबदारी बनते कारण की तुमच्याकडे एक आता खूप मोठा क्राऊड आलेला आहे. त्या क्राऊडला जपण्याचं आणि त्या क्राऊडला चांगलं मार्गदर्शन करण्याचं तुमच्याकडे एक मोठी ताकद आलेली आहे. ती ताकदीचा तुम्ही चांगला वापर करू शकता. पण जसं तू म्हणालास की कंटेंट हा किंग आहे, ओके, तर कंटेंटमध्ये दम असावा लागतो असं आपण एक सामान्य भाषेत म्हणतो. तो दम नक्की काय असतो? काय करावं त्यासाठी? दम आणण्यासाठी काय करावं? दम आणण्यासाठी मी म्हणेन की त्या व्यक्तीत पहिला तर दम पाहिजे की ते खरंच तो करू शकतो का. आणि मी म्हणेन की त्याला लोकांची नाळ समजली पाहिजे की लोकांना काय आवडतंय. एक तर मी म्हणेन की तुमचं एक विजन असं असलं पाहिजे की
जे तू बनवशील ते खरंच तुला आवडेल का? तू अख्खा व्हिडिओ जे काही तू 20-30 मिनटं बनवतोयस किंवा 15 मिनटं बनवतोस, अख्खा व्हिडिओ बसून तू बघू शकतोस का? एवढी त्या व्हिडिओत आहे का पात्रता? हे तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे. म्हणजे आता तटस्थ राहून की हा माझा व्हिडिओ आहे, तो मी नाही बनवलेला आहे, पण मी बघतोय. करेक्ट. तर त्यावेळी तुम्हाला कळते की आपल्या कॉन्टेंटची लेवल काय आहे. आणि जर वाटते की बरंच आपल्याला करण्याची गरज आहे, तर तिथे तुम्ही त्याच्यासाठी पहिल्यांदा रिवर्क करा, काम करा त्याच्यावरती, इम्प्रूव्हमेंट आणा की हे आपण आणू शकतो, हे करू शकतो. पण करू शकतो की नाही, पहिलं तर स्वतःच्या त्या कॅपेबिलिटीवरती पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर नसेल तर त्याच्या संदर्भातले काही ट्रेनिंग्स घ्या, कोर्सेस करा आणि मग या. अदरवाईज तुमचे एफर्ट्स वाया आहेत बरं का, मी स्पष्ट सांगतो. खरं. कारण की काय असं लोकांना वाटतं की नाही मी बनवलं चांगलंच आहे, पण लोक बघत नाहीत. हा 8 तास धरून जर तुम्ही चालाल ना, आयुष्यभर तुम्ही म्हातारी होईपर्यंत तुम्ही हाच 8 तास धरून चालाल आणि तुम्ही त्याच लेवलला राहाल. राईट. तुम्हाला ॲक्सेप्टन्स जो आहे ना, जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम आणून नाही शकणार आहे. दम म्हणजे काय? 100% लोकांना जे आवडते ते आपण देतोय. आणि हे जर तुम्हाला कळतच नसेल की लोकांना काय आवडतंय, तर मग तुम्ही कसं देऊ शकता? मला असं वाटतंय ज्याप्रमाणे फरसाणवर नुसतं लाल रंगाचं तेल टाकलं की त्याची मिसळ होत नाही, त्याप्रमाणे हातात नुसता कॅमेरा धरता येत असेल तर तो व्लॉगर होऊ शकत नाही. अरे आता तर त्या एआयची माकडं भरपूर ब्लॉगर झालेली आहेत. मी तुला तेच सांगणार होतो की काय माहिती का, व्लॉगिंग हे क्षेत्र मला तरी असं वाटतंय की ज्याला क्वालिफिकेशन नाही आहेत काही. ओके, म्हणजे काय तुझ्याकडे असेल किंवा काय, बरं ह्याच्यात डिग्री नाही आहे कुठली, पण क्वालिटीज काय असतील की तू चांगला ब्लॉगर होऊ शकतो, हे मला वाटत नाही कुठे आपल्याकडे डिफाईन्ड आहे. ओके, आणि ते शेवटी आता तुझ्यासारख्या ब्लॉगरच्या एक्सपिरियन्समधनंच ते कुठेतरी डिफाईन होऊ शकतं की बाबा ह्या क्वालिटीज जर तुझ्याकडे असतील तर तू एक उत्कृष्ट ब्लॉगर होऊ शकतोस. जसं तू आता म्हणालास तसं की ती पात्रता तुमच्याकडे आहे का, पण मी म्हणतो की मला इच्छा तर आहे, पण एक्झॅक्ट तू काय पॉइंटर सांगू शकतोस की 1 2 3 4 5 हे पॉईंट्स तू तुझ्यामध्ये डेव्हलप कर किंवा तुझ्यामध्ये आहेत का ते चेक कर आणि देन तू ब्लॉगिंगला सुरुवात कर, म्हणजे तू रिनाऊंड होशील किंवा चांगला ब्लॉगर होशील. ओके, आत्ताच्या घडीला जर सांगायचं झालं, आता भयंकर लेवलची कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, आय थिंक बऱ्याचदा मी ह्यालाही बोललो आहे ओमकारला की बाबा कर व्लॉगिंग कुठेतरी सुरू. पण मी म्हणेन की आत्ताच्या घडीला जर तुम्हाला व्लॉगिंग करायचं आहे ना, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यात नॉलेज किती आहे, तुम्ही किती बडबड करू शकता. कारण की व्लॉगिंग इज ऑल अबाउट बडबड. शांत राहून ब्लॉगिंग नाही होणार आहे. क्वालिटी बडबड. क्वालिटी बडबड ऑफकोर्स, म्हणजे तेच नॉलेज विथ बडबड. राईट, हे गरजेचं आहे. एकदा हे समजलं, तुमच्या नजरेने कळतं की हा कॉन्टेंट आहे की नाही ते. म्हणजे कॉन्टेंट कसा शोधायचा हे समजलं पाहिजे ना. तर ब्लॉगर होण्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट शोधण्याची पण तुमच्याकडे एक कला असली पाहिजे, ती डेव्हलप ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होऊन जाते. ह्या तिन्ही गोष्टीनंतर नाही येतं ते म्हणजे की इक्विपमेंट्स. म्हणजे तुम्ही कसं त्याला प्रेझेंट करताय. प्रेझेंट करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत. आत्ताच्या घडीला तुम्हाला हे धरून चालायचं आहे की फॉर एक्झाम्पल JKV जीवन कदम व्लॉग्स हा ऑलरेडी चॅनल आहे जो अशा लेवलचे व्हिडिओज बनवतोय. तर आपण जर व्हिडिओज बनवले तर ह्याच्या पुढे जाऊन काय करू शकतो का, किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी. राईट. जर तुमच्याकडे क्वालिटी इक्विपमेंट्स नसतील, तुम्ही तेवढं प्रोड्यूस नाही करू शकत असाल, तर तुमच्याकडे बोलण्यात स्किल्समध्ये काही वेगळेपण आहे का, तुमच्या स्टोरी टेलिंगमध्ये वेगळेपण काही आहे का, हे आयडेंटिफाय केलं पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी आहेत, क्वालिटी आणि तुमच्यातली क्वालिटी. म्हणजे इक्विपमेंटमधली क्वालिटी आणि तुमच्यातली क्वालिटी, ह्या 2 गोष्टी तुम्ही एकदा व्हेरीफाय करा आणि मग तुम्ही मार्केटमध्ये उतरा. जर तुमच्याकडे बोलण्याचं स्किल चांगलं आहे आणि ह्याच्यात जर तुम्हाला वाटते की तुम्ही चांगलं करू शकत असाल, तर सिम्पल आयफोन आहे, 4K क्वालिटी देतो आहे, बडबडने तुम्ही चांगले लोकांपर्यंत पोचू शकतात. एडिटिंगमध्ये सुद्धा थोडंसं तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागू शकतं. बट आत्ताच्या घडीला मार्केटमध्ये भरपूर एडिटर्स आहेत जे ब्लॉग्स एडिट करतात, त्यांना हायर करू शकता. बट अगेन हायर करता ह्याचा अर्थ तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुमचे पैसे, आणि फ्युचर तुमचं काय आहे हेही तुम्ही प्रेडिक्ट केलं पाहिजे की खरंच तुम्ही पुढचे 10 वर्ष क्षेत्रात टिकणार आहात का, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात. म्हणजे तुम्ही काहीही जर करायला जाल तर सुरुवातीला तुम्ही व्हायरल व्हाल, पण नंतर लोक बोर होतील, म्हणतील की काहीतरी बकवास उथळ चाललं आहे सगळं, त्याच्यामुळे ते इग्नोर करायला सुरुवात. बरोबर. जर तुम्ही तुमच्यात इम्प्रूव्हमेंट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आणली नाही तर.
बदल ही काळाची गरज आहे. मी म्हणेन की ती जर तुमच्यात करण्याची तयारी असेल तर 100% तुम्ही या क्षेत्रात सक्सेस होणार आहात. बरं, मी फक्त ट्रॅव्हल क्षेत्रातलं सांगतोय, ट्रॅव्हल व्लॉगिंगमधलं सांगतोय. तसं व्लॉगिंग कुठल्याही क्षेत्रात म्हणजे नॉर्मल तुम्ही घरगुती ब्लॉग्स पण बनवू शकता. जर घरगुती ब्लॉग्स बनवणार असाल तर तुमच्या घरात किती हॅपनिंग एन्व्हायरमेंट आहे हे जर तुम्हाला वाटत असेल की हॅपनिंग आहे तर आय कॅन स्टार्ट. तिथे तुम्हाला क्वालिटीची गरज नाही. मोबाईल असला, तुमची बडबड असली आणि तुमची हॅपनिंग फॅमिली असली, तुम्ही फेमस होणार 100%. कारण की आपला इंडियन ऑडियन्स असा आहे की तो दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात जास्त इंटरेस्टेड आहे. करेक्ट. सो मी तुम्हाला ऑप्शन देऊ शकतो की तुम्हाला खरंच फेमस व्हायचे. लाईफस्टाईल व्लॉगिंग करून कितीतरी व्लॉगर्स, आता मी तरी 6 लाखावरती, काही व्लॉगर्स मिलियनपर्यंत पोहोचलेत. मागणी हो ना. तर मी जर सुरुवात केली असली व्लॉगिंगला तर याचा अर्थ असा नाही की मी या क्षेत्रात ऑल टाईम टॉपला राहीन. कोणीतरी येणार आणि पुढे जाणार. मग ते पुढे जाण्याचं जे गणित आहे ते तुम्ही ओळखलं पाहिजे की जर पुढे जायचं आहे तर आपल्याकडे काय आहे हे ओळखलं पाहिजे. आता इन्फॉर्मेटिव्ह सेगमेंटमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये इन्फॉर्मेशन जर द्यायची असेल तर तिथेही तुम्हाला खूप स्कोप आहे. बरोबर. ठीक आहे. जिथे इन्फॉर्मेशन येते तिथे ब्रँड कोलॅबरेशन्स येतात. ठीक आहे. आणि जिथे उथळपणा असतो तिथे ब्रँड कोलॅबरेशन्स येत नाहीत. हे सिम्पल गणित आहे. ठीक आहे. आता मी काय केलेलं आहे, मी इन्फॉर्मेशन प्लस क्वालिटी कॉन्टेंट ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. म्हणून अजूनपर्यंत आपण टिकून आहोत या क्षेत्रात. दर्जा तू मेंटेन केला. हां, हे गरजेचंच होतं. ते जर नसतं ठेवलं तर मीही कुठेतरी ग्रुप झालो असतो. बरोबर नाही का. म्हणजे अजूनही होऊ शकतो जर नाही केलं तर. कारण की ते आजही मला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. करेक्ट. तेवढे एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत पोचलो याचा अर्थ असं नाही की आता मी रिलॅक्स राहीन. करेक्ट. हे कोणीच रिलॅक्स राहून तुम्ही टिकू शकणार नाही. पण एक सहज माझ्या मनात हा प्रश्न आला म्हणून की ऑब्व्हियसली खूप असे व्लॉगर्स तुला माहिती असतील की जे एकेकाळी बूमला होते आणि काहीतरी चुका केल्या त्यांनी, म्हणजे कंटेंटमध्ये केल्या असतील किंवा सातत्य नाही आहे ह्याच्यामध्ये, आणि आता लोकांच्या ते विस्मृतीत गेलेले आहेत ते व्लॉगर्स ॲक्च्युली. तुला काय वाटतं की कुठल्या चुका तुमच्या एका रिनाऊंड व्लॉगिंगच्या करिअरच्या आड येऊ शकतात आणि एक क्षणी तुमचा ग्राफ वरवर चाललेला आहे आणि कुठंतरी तुम्ही त्या, आपण ज्याला थोडंसं स्पष्ट बोलायचं, धुंदीमध्ये तुम्ही काही गोष्टी करून बसलात की ज्याच्यामुळे तुमचा ग्राफ परत खाली आला आणि आता तुम्ही व्लॉगर म्हणून कुठे ओळखले जात नाही. तर ही फेज जसं तू म्हणालास तशी येऊ शकते, कारण एका पीक पॉईंटला तुम्ही जाता आणि नंतर कुठंतरी गोष्टी बिघडतात. तुला काय वाटतंय, काय गोष्टी बिघडल्यात? अर्थात नाव न घेता काही उदाहरणं जर तुझ्याकडे असतील की जी नवीन यूट्यूब वर येणाऱ्यांनी किंवा ज्यांना इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे स्पेशली त्यांनी टाळली पाहिजे. स्पेसिफिक असं उत्तर ह्याचं देता येणार नाही, पण मी असं म्हणेन की काहींचे असे पण एक्झाम्पल असू शकतात की त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आले. बरोबर. त्यामुळे त्यांना ते कंटिन्यू नसेल करता आलं. ठीक आहे. काही लोकांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले असू शकतात. आता फायनान्शियल प्रॉब्लेम्स का आले तर त्यांनी ह्या गोष्टीचा आधी विचार केला नसावा की फायनान्शियल प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो. बरोबर. किती खर्च करू शकणार, खिशातून पैसे किती दिवस टाकणार, बरोबर. ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे ना. ह्याचा जर विचार केला नसेल आणि जर तुम्हाला वाटतंय की यार हे फुकट चाललंय सगळं, तुमचे एफर्ट्स वाया, तुमचा तो काळ वाया जातोय, तुमचं नाव पण वाया जात आहे, तर म्हणूनच मी आधीच लोकांना सांगतो की तुम्ही आधी विचार करा. सुरुवात करण्याआधी विचार करा की तुम्ही किती वर्ष तुम्हाला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे. त्यासाठी तुमचा, मी म्हणेन की एक बिझनेस मॉडेल उभा असला पाहिजे. आता ह्या गोष्टीला बिझनेस मॉडेलच्याच अँगलने तुम्ही जर बघाल तर फ्युचरमध्ये तुम्ही टिकू शकणार. कारण की आत्ताच्या घडीला तुम्ही जरी म्हणत असाल की तुम्ही चांगल्या कॉजसाठी काम करतायत, पण शेवटी खर्च तर तुमच्याच खिशात नव्हतोय. बरोबर. तुम्ही किती दिवस हे समाजकार्य करू शकाल? हे मला जाणवलं होतं एका टाईम पिरियडला. मीही तेच करायचो. तेच सांगतो मी. मला कुठेतरी काही गोष्टी चेंज कराव्या लागल्या. बरोबर. ट्रॅव्हल व्लॉगिंगसोबतच मला कुठेतरी मध्येच फॅमिली व्लॉग्स आणावे लागले, फायनान्शियलचं गणित समजून. मी हाच रोग होता माझा. हे गरजेचं आहे. करेक्ट. लोकांना त्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून आपण न करणं ह्याचा अर्थ जी गोष्ट आपल्याला आयुष्यभर करायची आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ट्रॅव्हल किंवा मला ट्रेकिंग, मला गडकिल्ल्यांची व्हिडिओ मला आयुष्यभर बनवायचे आहेत, मला फ्युचरमध्येही गडकिल्ल्यांची व्हिडिओ बनवायचे आहेत, पण मी जर माझं पेट्रोल आत्ताच संपवलं तर मी पुढे कसं काय जाणार? बरोबर. ते पेट्रोल मला रिफिल करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी रिफिलिंगचे वेगळे संसाधन पाहिजेत. बरोबर.
ते मार्ग पण शोधले पाहिजेत. त्यासाठी ते करत असताना म्हणजे बस आपली उभी आहे, ठीक आहे, फ्युएल करताना पब्लिक वैतागले, यार काय हा फ्युएल करत बसलाय, वैतागतं ना शेवटी. वेट करणं लोकांना आवडत नाही. बरोबर. तसेही लोक ह्याच्यात त्यांना नसेल आवडत की तू हे काय करतोयस म्हणून. पण काही गोष्टी तुम्हाला स्टान्स घ्यावा लागतो की तुमचं ते जे आवड आहे, तुमचं जे ट्रॅव्हल क्षेत्र जर तुम्हाला जपायचं असेल तर त्याला रिफिलिंग करण्यासाठी तुम्हाला पैसे ज्या मार्गातून उभे करता येणार तेही चांगलाच मार्ग असला पाहिजे. अर्थात कुठल्याही मार्गात मी आज तागत कुठल्याही वाईट गोष्टींचं प्रमोशन नाही केलेलं आहे ना. कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीजमध्ये आपण आजपर्यंत नाही पडलेलो, अडकलेलो आहे. अडकायचं असेल तर हे अडकू शकलो असतो. मार्ग भरपूर होते. मलाही माहिती होतं की त्याच्या थ्रू एकदम बूस्टर मिळतो. पण हे मी लॉंग टर्मचं गणित जर विचार केला तर ह्या गोष्टी करून काहीच फायदा नाही. ते टेम्पररी आपल्याला बूस्टर्स आहेत. तुम्हाला जर लॉंग टर्मचा बूस्टर पाहिजे असेल तर एक ते स्लो अँड स्टेडी जी कासवाची गोष्ट आहे ना, ही खरंच आहे. म्हणजे आपल्याही आयुष्याला लागू होते की तुम्ही त्याच रेसमध्ये ना तुम्ही खूप काही गोष्टी आजूबाजूला चालल्यात त्या ऑब्झर्व करत जाता, त्या ॲब्झॉर्ब करता, मग स्वतःत बदल करता, हळूहळू त्याच्यात आपण इम्प्रूव्हमेंट करत जातो, मग ती टिकत जाते. ह्याला म्हणतो आपण पाया मजबूत करणं. करेक्ट. सो हे करणं खूप गरजेचं राहतं आणि बऱ्याच जणांनी त्या गोष्टीचा विचार केला नसावा म्हणून ते आज कदाचित विस्मरणात गेले असावेत. किंवा जसं मी तुला म्हटलं असं तो दर्जा कुठेतरी घसरत गेला कंटेंटचा, म्हणजे काही कारणाने की ज्याच्यामुळे लोकांना तुमची एक स्पेसिफिक स्टाईल आवडत होती म्हणून तुम्ही लोकप्रिय होतात. नंतर कुठेतरी ती स्टाईल लयाला गेली आणि आता यू आर नो मोर इन द फील्ड असं येऊ शकतो. सो हे टाळलं पाहिजे असं तुलाही वाटतं आणि कदाचित तेच तर ना, ऑब्झर्वेशन. एक तर तुम्हाला दुसऱ्यांचं ऑब्झर्वेशन जमलं पाहिजे. पहिली तर गोष्ट स्वतःचं ऑब्झर्वेशन की तुम्ही खरंच कुठे चुकताय हे जर तुम्ही आयडेंटिफायच करत नाही. तुम्ही जर म्हणत राहिले की नाही मी बरोबरच आहे, मी जे करतो ते राईटच आहे, हा जर अट्टास ठेवला तर हे तुमच्या वाट्याला येणारच आहे. बरोबर बरोबर. नाही आणि मेन म्हणजे काय तू म्हटलास तसं स्पर्धा प्रचंड झालेली आहे. तुझ्यानंतर जसे आता ढिगाणी व्लॉगर्स आलेले आहेत तरी या जीवन कदम आहे तिथेच टिकून आहे तिथेचा अर्थ की तो लोकांना अजूनही तितकाच अपिलिंग आहे जेवढा तो 2016 साली होता. मला विशेष वाटतं मध्ये मी 3 ते 4 महिन्याचा गॅप घेतला होता. म्हणजे अजूनही थोडासा होतो कधी कधी 1 महिन्याचा 2 महिन्याचा गॅप. थोडंसं माझं जरा एक वेगळ्या प्रोजेक्टवरती मी काम करतोय म्हणून थोडंसं होतं आहे दुर्लक्ष. पण मला माहिती आहे की ते एकदा स्टार्ट झालं की माझं हेही गणित पुन्हा स्टार्ट होणार. हे आता लोकांना आता माहीत नाही आहे बट कळेल पुढे. पण जे काय म्हणतात त्याला गणित जे होतं ह्या सगळ्या गोष्टीचं ते असंच होतं की क्वालिटी बनवलं ना, एक पाठीमागचा व्हिडिओ जर लोकांनी पाहिला ना तर तुम्हाला ते स्टडी पण जमलं पाहिजे की अल्गोरिदम काय म्हणताय यूट्यूबचं. परफेक्ट. जर पाठीमागचा व्हिडिओ चाललाय ना तर यूट्यूब काय म्हणतं की तू कधीही टाक पुढचा व्हिडिओ, तर नेक्स्ट व्हिडिओला आम्ही ह्या पाठीमागच्या व्हिडिओच्या बेसिसवरती रिकमेंड करणार आहोत. सो मी 3 महिन्यानंतर व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओही चांगला चालला. मला असं वाटलं अरे यार सातत्य जर नाही ठेवलं तर लोक आपल्याला नाहीत बघणार. पण उलट लोकांची भूक वाढली कारण की असा कॉन्टेंट कुठेच नाही. ऑब्व्हियसली तुम्ही विचार करा, ज्यावेळी एखादा क्वालिटी मी म्हणेन की एखाद्या फूडचं एक्झाम्पल घेतलं जिथे क्वालिटी फूड मिळतं आणि तिथे लिमिटेड मिळतं ते, तर तिथे एक लाईन लागतेच ना. तर ती भूक तुम्ही वाढवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतंय लोकांना वाटतंय की नाही ह्याचा कॉन्टेंट नाही बघितलं तरी आपल्याला काही फरक नाही पडत आहे, पण जर आपला कॉन्टेंट बघितल्यानंतर ना लोकांच्या आयुष्यात फरक पडत असेल तर तो कॉन्टेंट एव्हरग्रीन राहतो, तो कॉन्टेंट कधीही बघितला जातो. पण भावांनो याचा अर्थ असा नाही की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू नका असं जीवनचं म्हणणं नाहीये. त्याच्या काही वेगळ्या प्रोजेक्टमुळे त्याला ते करायला जमलेलं नाहीये. सो सातत्य ही किल्ली आहे की 100%. सो तुम्ही ते मेंटेन करा. मी जर ते सातत्य ठेवलं असतं तर आता 1 मिलियन 100% क्रॉस होते. करेक्ट. हेही मी सांगतो. ठीक आहे, म्हणजे ह्याला असं शब्दशः घेऊ नका, पण सातत्य खूप गरजेचं आहे या क्षेत्रात. आणि ह्या क्षेत्राला जर तुम्ही व्यवसाय म्हणून जर बघत असाल तर तुम्हाला दर दिवशी व्हिडिओ जरी टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ भूक वाढवणे ह्याचा अर्थ तुम्ही तो दर्जा नेऊन ठेवला, ती दर्जाची भूक आहे. तुम्हाला ना ते चूज करायचंय की तुम्हाला डेली टाकायचंय की तुम्हाला 2 असे कॉन्टेंट महिन्यातनं द्यायचे की जे खूप चांगले आहेत. ठीक आहे, सो त्यासाठी लोक वाट बघतील. बरोबर. पण ह्याच्यात आर्थिक गणित नाही, दोघांचं आर्थिक गणित वेगळे आहे. ह्याच्यात सायकोलॉजिकल गणित आहे मला वाटतं. ह्याच्यात सायकोलॉजिकल म्हणजे कसं की जर मला लॉंग रनला काम करायचं आहे
तर मी लिमिटेड काम करणार, त्याच्यामध्ये मी क्वालिटी देणार. आणि जर मला माहिती आहे की कधीही मार्केट डाऊन होऊ शकतं आपलं, आत्ता कमवून घ्या, बरोबर. डेली टाका. सपोज तुमचे डेली 20,000 जरी लोक बघणारे असतील ना, तरी महिन्याचे 20,000 इंटू 3 किती होतात? 5 लाख व्ह्यूज होऊन जातात तुमचे. आणि महिन्यातून मी 2 व्हिडिओज टाकतोय आणि त्या 2 व्हिडिओजना 2.5 लाख जरी व्ह्यूज आले आणि ते जर 5 लाख होत आहेत, ठीक आहे, ते गणित सेम होऊन जातं. बरोबर. समजतंय का? पैसे तेवढेच मिळतात मग. पण अगेन, ज्याला 20,000 व्ह्यूज आहेत आणि ज्याला 2.5 लाख व्ह्यूज आहेत, शेवटी ब्रँड कोणाकडे येणार आणि ब्रँड कोणाला पैसे देणार जास्त, हेही समजून घ्या. सो लोकांना असं वाटतं की यार कमी व्हिडिओज टाकतील, मला पैसे नाहीत मिळणार. मी यूट्यूबच्या पैशांवरती कधीच, म्हणजे माझं जे आत्ताचं जे चाललंय गणित, हे यूट्यूबच्या पैशांवरती अजिबात नाही चाललेलं आहे. मी सिस्टम उभी करून ठेवलेली आहे. करेक्ट. मी आजही व्हिडिओज नाही पुढचे 4 महिने जरी बनले तरी माझा घर खर्च चालले एवढे पैसे ऑटोमॅटिक येणार आहेत. ते अर्थार्जनाचं तू एक गणित बसवून ठेवलं ऑलरेडी. शिक्षणाचा फायदा काय? हां. आणि फ्युचरचाही मला एक खूप मोठं विजन मी घेऊन आता एका प्रोजेक्टवरती काम करतोय. राईट. तेही येईलच आणि तेही लोकांसाठीच असेल, फक्त माझ्यासाठीच असेल नाही. कसं आहे की एखादी गोष्ट जर लोकांसाठी असेल तर ते आयुष्यभर चालणार आहे. सो कॉन्टेंटसुद्धा लोकांसाठी जर असेल आणि जर तुमचं व्यवसायसुद्धा लोकांसाठी असेल तर तुम्हाला वरी करायची गरज नाही, तुम्हाला फक्त सातत्य ठेवायचं. या पॉडकास्टच्या शेवटी आता आपण येऊन पोचलेलो आहोत. अत्यंत सुंदर आणि अत्यंत ज्याला आपण फ्लोईंग म्हणतो असा हा पॉडकास्ट झालेला आहे. तर शेवटच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मी तुला काही प्रश्न असे विचारणार आहे जे रॅपिड फायर आहे. तुला पटापट त्याचे उत्तर द्यायचे. तुला त्याला ऑप्शन नाही आहे, डिप्लोमॅटिक उत्तर द्यायची नाहीत. ठीक आहे. जर समजा कंट्रोवर्सी काढायचा प्रयत्न करतो. ओके. जर तू युट्यूबर बनला नसतास तर काय बनला असतास? म्हणजे शिक्षण सोडून जर तू एक वेगळा व्यवसाय काहीतरी करायचा ठरवलाय की आता नोकरी झालं तुझं की आता मला कॉम्प्युटर क्षेत्रात नाही काम करायचं आणि मला माझी पॅशन जपायची, तर युट्यूबर सोडून तू काय झाला असतास? मे बी क्रिकेटर झाला असतास. आवडतं खूप. तुला समजा एक फ्री ट्रिप दिली, ठीक आहे, की युकेला जायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी देशात जायचं, तर तो दुसरा ऑप्शन काय असेल? न्यूझीलंड. का? कारण काय? क्वीन्सटाऊन, वन ऑफ द बेस्ट लोकेशन इन द वर्ल्ड. बरं, तुझ्या हिटलिस्टमध्ये म्हणजे ही ठिकाणं मला बघायचे 3 ठिकाणं सांग. जगातली कुठली असू दे. न्यूझीलंड, चिली. बरं. इंटरेस्टिंग देश आहे, अट्रॅक्शन म्हणून नाही, इंटरेस्टिंग देश आहे म्हणून. मंगोलिया. बरं, मला सरप्राईज होते ऑप्शन आहे. आणि शेवटचा प्रश्न, तुझा आवडता आत्ताचा मराठीतला बेस्ट युट्यूबर, जो ट्रॅव्हल युट्यूबर आहे. बेस्ट युट्यूबर? हां, म्हणजे जो ट्रॅव्हल ब्लॉगर आहे तो तुझा आवडता स्वप्नीलच ना, पण तो करत नाही, त्याचं काय करायचं. सो जीवन, शेवटच्या प्रश्नाकडे मी आता येतो. खूप आपल्याकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना, म्हणजे त्याच्यामध्ये इंस्टाग्रामर्स आणि यूट्यूबर्स म्हणजे ब्लॉगर्स थोडक्यात, ह्यांना म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणायचं आहे मला, ते यांना एक स्पेसिफिक कारणावरनं कायम ट्रोल केलं जातं. ते म्हणजे ह्यांनी अख्ख्या सह्याद्रीची वाट लावून ठेवली. जे काही गर्दी होतीये, जी काही पावसाळी बेडकं जी काही होत आहेत ती सगळी ह्यांच्यामुळे होत आहेत. पहिलं ह्यांना तुम्ही बंद करून टाका. ठीक आहे. इथपर्यंत बोंबाबोंब चालू असते लोकांची. आणि दरवर्षी आपण तेच चित्र बघतो की कुठेतरी हरिहरला पायऱ्यांवर लोक अडकलेत, कळसुबाईच्या शेड्यांवर गर्दी झाली, इकडून कोणीतरी पडला, तिकडून कोणीतरी वाहून गेलं वगैरे वगैरे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात प्रमुख दोष जो दिला जातो तो इन्फ्लुएन्सना दिला जातो, एस्पेशली रील स्टार्स आणि ओघाने येणार युट्यूबर्स. तुझं याच्यावर काय मत आहे? म्हणजे कितपत प्रभाव आहे सोशल मीडियाचा या सगळ्या सह्याद्रीच्या परिस्थितीत? थोडक्यात उत्तर नाही देऊ शकत, थोडंसं मी जर टाईम घेतला तर. काय की गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आपण. इंस्टाग्राम आणि यूट्यूबमधला एक मेजर डिफरन्स सांगतो. इंस्टाग्राममध्ये ना तुम्हाला ना डिटेलिंग नाही करता येत त्या ठिकाणाचं. तुम्हाला जर एखादा मॅसेज द्यायचा आहे की बाबा इथे तुम्ही येताना ह्या गोष्टीची काळजी घ्या, हे नाही करता येत ते काय रीलमध्ये. एक रील फक्त लोक बघतात आणि तिकडे जातात. त्या उलट यूट्यूब व्हिडिओ जर एक बघितला त्या लोकेशनचा तर त्याचं डिटेलिंग असते. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जर तुम्ही म्हणाल तर जास्त दोष जर तुम्ही द्यायचा असेल तर मी म्हणेन की इंस्टाग्रामला द्या. कारण की यूट्यूबर हे त्यांचं काम करतात. करेक्ट. ठीक आहे. यूट्यूबरचं काम मी म्हणेन की जसं
आधी ब्लॉगर्स करायचे, पुस्तकं लिहिणारे जे आपले लेखक होते ते करायचे, कारण की तेही डिटेलिंगच करायचे ना, की ते लिखित स्वरूपात होतं, पण हे कसं व्हिडिओ स्वरूपात आलं. बरं, आता काळ बदलला त्याप्रमाणे आपल्यालाही बदलायला हवं. जी गोष्ट लोकांना आवडते त्या क्षेत्रातून सह्याद्री लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आधी पुस्तकातून पोहोचवला, ब्लॉग्स मार्फत पोहोचवला, आता व्हिडिओज मार्फत पोहोचवला जातोय सह्याद्री पोहोचवणं गरजेचं आहे. पण मग तो पोहोचवताना तुम्ही काय काळजी घेताय, पोहोचवताना तुम्ही कितपत जबाबदारीने पोहोचवताय हे ओळखणं गरजेचं आहे. आणि कोण पोचवतंय, म्हणजे जी लोक सर्वांना एकाच माळेत विणतायत ना, त्यांनी त्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत की कोण ह्या गोष्टी कोणामुळे होत आहेत. बरं, आता मी म्हणेन की अगेन ह्या जरी गोष्टी तुम्ही ओळखल्यात, ह्याच्यामध्ये चलो तुम्हाला चांगले वाईट सगळे समजले, तुम्ही त्यांना दोष द्यायला लागलात, काहींना दोष नाही द्यायला लागलात, पण अल्टिमेटली मला सांगा, ज्यावेळी लोकेशन्स लोकांसमोर जातात, ठीक आहे, त्यावेळी त्या ठिकाणचं एक टुरिझम नवीन डेव्हलप व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाचं एक विशेष खातं आहे ह्या गोष्टीसाठी, टुरिझम. त्यांचं काम काय होतं पहिल्यापासून, म्हणजे जरी एक कन्सिडर करा लोणावळा, ठीक आहे, लोणावळा आधी कोणाला माहिती होतं का? सुरुवातीचा काळ नव्हतं, कोणीतरी त्याला समोर आणलं. चलो, शासनाचं जर ते खातं आहे, त्यांनी जर लोकांसमोर आणलं की इथे तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता, मग आपण त्यांना दोष दिला जाणार आहोत का? आताही चालूच आहे, आताही ते नवीन नवीन ठिकाण त्यांचं कामच आहे ना, की नवीन ठिकाण पद्धतीने करतायत ते. तेही काम तुम्हाला, आता ते सोडा की आता सगळं त्यांचं काम आपल्यासारखी इन्फ्लुएन्सरच करतायत, कारण की त्यांचं काम तेच होतं की नवीन नवीन लोकेशन्स लोकांपर्यंत घेऊन येणं आणि तिथे लोकांना टुरिझम प्रमोट करणं. एक्झॅक्टली. जर खात्याचं कामच हे आहे आणि ही गरजेची गोष्ट आहे. म्हणजे जर टुरिझम क्षेत्र आणि टुरिझम क्षेत्रात थ्रू एक अर्थव्यवस्था उभी करायची आहे, तर त्यासाठी हे गरजेचं होतं. आता ह्यांना आपण नावं ठेवणार आहोत का की तुम्ही एवढी लोकेशन्स पुढे आणलीत त्या काळी? पण आत्ताच्या घडीचा विषय असा आहे की जे टुरिझम विभाग असेल किंवा गव्हर्नमेंटची जेवढी पण खाती आहेत जी संलग्न आहेत या विषयांशी, ती खाती ज्या स्पीडने सोशल मीडियाचा ग्रोथ झालाय ना, ग्राफ वाढलाय, त्या स्पीडमध्ये ह्यांची यंत्रणा उभी नाही राहिली. बरोबर. ते कुठेतरी कमी पडले. कारण की आधी कसं होतं, ह्यांनी एक लोकेशन आयडेंटिफाय करायचं, त्या लोकेशनच्या अराउंड टुरिझम उभं करायचं आणि तिथे लोकांना बोलवायचं, त्यामुळे ते सुरळीत चालू होतं. पण आत्ताच्या घडीला असं झालं आहे की कोणीही जातोय, कुठेही जातोय, एक लोकेशन आपण प्रमोट करतोय, पण त्या ठिकाणी ह्यांची यंत्रणा पोचत नाही. बरोबर. तर मी म्हणेन की जे बजेट्स मिळत आहेत आता, जे आधी बजेट तुम्हाला हे ठिकाण प्रमोट करण्यात जात होतं, ते बजेट मी म्हणतो की टुरिझम खात्याने कुठेतरी यंत्रणा उभी करण्यात, रेग्युलेट करण्यात त्यांनी ते बजेट द्यावं. आणि तेवढ्या स्पीडमध्ये ते होत नाहीये. बरोबर. आणि लोकांनी याकडे कधी लक्षच दिलं नसेल. म्हणजे लोकांनी ह्या अँगलने कधी विचार केलाय का की बाबांनो, खात्याचं काम आहे, ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत ती यंत्रणा उभी करण्यासाठी, पण त्या उलट मी तर म्हणतो की बऱ्याच गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था ही कामं करतायत त्या किल्ल्यांवरती. राईट. त्यांच्याकडे स्वतःच्या खिशातून पैसे टाकून पुरं कामं करतायत. तर माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की लोकांनी थोडंसं डोळे उघडे ठेवून या सगळ्या प्रश्नांच्याकडे बघितलं पाहिजे. स्पेसिफिकली इझी टार्गेट होऊन जातात जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ती मुलं कोण आहेत? ते काय करोडो कमवतात का यातनं? करोडो नाहीत कमवत आहेत. ती सामान्य घरातली मुलं आहेत ज्यांना कुठेतरी एक आशेच्या किरण आहे की आम्ही फेमस होऊ, त्याच्यातून आमचे काही अर्थार्जन होईल. राईट. त्यात पण मी म्हणेन की असं नाही म्हणणार की सगळेच धुतल्या तांदळाचे. जे चुकत आहेत त्यांना तुम्ही नक्की स्लॅम करा, पण जे चांगले आहेत सरसकट जर तुम्ही गृहीत धरणार असाल तर मी म्हणेन की या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून कन्क्लुजनमध्ये या. बरोबर. असं माझं एकंदरीत उत्तर राहील. मित्रांनो, एकूणच ट्रॅव्हल ब्लॉगिंग हे क्षेत्र प्रचंड वास्ट आहे. जीवननी त्याचा जो सगळा प्रवास या सगळ्यामध्ये सांगितला, त्याची जर्नी सांगितली, तर ती सुंदर आहे, ती अत्यंत एनकरेजिंग आहे आणि गंमत म्हणजे ती इन्स्पायरिंग आहे. सो तुम्हाला समजा या ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये जर पुढे जाऊन करिअर करण्याची इच्छा असेल तर आधी हा पॉडकास्ट संपूर्णपणे बघा,
ही चर्चा तुम्ही नीट ऐका, कारण जीवननी पहिल्याच दिवसापासून हे काही पाऊल उचललेलं नाही आहे. त्यांनी अत्यंत विचार करून हा सगळा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्य म्हणजे दर्जा मेंटेन ठेवणं तुमच्या कंटेंटचा, हेच तुमच्या यशाचं गुपित असेल. जीवन, पुन्हा एकदा या पॉडकास्टमध्ये तू सहभागी झालास त्याच्याबद्दल तुझं सहर्ष परत एकदा स्वागत आणि परत एकदा अभिनंदन. स्वागत याच्यासाठी की आपण परत एखादा परत एखादा आपण पॉडकास्ट शूट करू व्लॉगिंगच्या निमित्ताने. तुझ्या व्लॉग पण करू त्या निमित्ताने आपलं फिरणंही होईल. जुन्या माळशेज घाट ट्रेकच्या नंतर आपण एकत्र फिरलेलो नाहीये. सो त्याच्यामुळे आपण 100% व्लॉग आणि पॉडकास्टचा पुढचा एक जो सिक्वेल आहे तो आपण नक्की शूट करूया. तू आलास त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.